तर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाली आहे। उल्हास नदी इशारा पातळीवरून धावतीये। पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका वाढणार आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रात्रीपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाली आहे। जर नदी पात्राबाहेर आणखी आली तर मग रुळांवर पाणी येईल आणि याचा फटका रेल्वे सेवेला सुद्धा बसणार आहे। सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उल्हास नदी तीरावरून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। काल रात्रीपासून बदलापूर, वांगणी, नेरळ तसंच कर्जत परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे उल्हास नदी जी आहे ती उल्हास नदी दुथडी भरून वाहताना दिसतेय। पहिल्याच पावसात उल्हास नदी दुथडी भरून वाहतीये। उल्हास नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय की बदलापूरमधली जी चौपाटी आहे ही चौपाटी प्रसिद्ध चौपाटी आहे। या ठिकाणी पर्यटक फिरायला येत असतात, मात्र मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे हे चौपाटी जी आहे ती चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। जवळपास उल्हास नदीचं पाणी जे आहे ते 16.50 मीटर म्हणजे इशारा पातळीवर आलेला आहे। त्यामुळे पाऊस जर असाच पडत राहिला आणि पाण्याची पातळी वाढली तर पुराचा धोका उद्भवू शकतो। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, बदलापूर।